थंडीच्या दिवसांमध्ये मस्त काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं आणि असं चमचमीत, चटपटीत जर खायचं असेल ना, तर आजची ही जी रेसिपी आहे ती अगदी विंटर स्पेशल आहे. कारण हिवाळ्यामध्ये स्पेशली भाज्या खूप छान मिळतात आणि त्या भाज्यांमध्ये एक असतं म्हणजे कच्चे टोमॅटो. तर हिरवे टोमॅटो जे असतात ना, तर त्याचीच आज आपण मस्त चमचमीत, चटपटीत अशी भाजी करणार आहोत. करायला अगदी सोपी आहे. एखाद्या वेळेस जर भाजी नसेल आणि काहीतरी वेगळी काहीतरी भाजी खायची इच्छा झाली असेल ना, तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. चला तर सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी साधी, सोपी तरीही मस्त चटपटीत कच्च्या टोमॅटोच्या भाजीला सुरुवात करूया. आणि हो, जी बाजूला छोटीशी चटणी दिसत आहे ना, तर ती पण कच्च्या टोमॅटोची चटणी आहे. त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. जर ती बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा. चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी अर्धा किलो इथे मी असे हिरवे कच्चे टोमॅटो घेतले आणि हे मीडियम साईजचे आहे. अर्धा किलोमध्ये किती बसतात तर 5 ते 6 बसतात. इथे मला 6 बसलेले आहे. तर हे मी 6 टोमॅटो घेतले आणि आता याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला चीर मारायचं आहे. जसं आपण वांगी करतो, मसाला वांगी करतो त्याच पद्धतीने ही हिरव्या टोमॅटोचे मसाला टमाटे म्हटले तरी चालेल किंवा मसाला टोमॅटोची भाजी म्हटलं तरी चालेल, तर ही करत आहोत. त्यासाठी हे टोमॅटो आपल्याला असे मध्ये कट करून घ्यायचे आहे. जसे आपण मसाला वांगी भरतो त्या पद्धतीने भरायची आहे. मसाला आपण यामध्ये थोडासा वेगळा करत आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तर हे बघा या पद्धतीने मी हे कट करून घेतले. टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पुसून पण घेतले आहे. त्यानंतर असे चीर मारून घेतले आणि आता यामध्ये भरण्यासाठी एक मसाला तयार करू. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतले. 2-3 टेबलस्पून 2-3 टेबलस्पून इतकं डाळवं घेतलंय किंवा फुटाण्याची डाळ घेतली. हळद घ्यायची आहे पाव चमचा, 1 चमचा तिखट, त्यानंतर धणे-जिरे पूड घेतलं 1 चमचा, चवीपुरतं मीठ यामध्ये घालू आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तर आता अशी पावडर तयार झालेली आहे. आता यामध्ये हा जो गूळ आहे तर मी इथे 2 टेबलस्पून इतका गूळ घेतला आणि हा पण आपण मिक्स करून घेऊ. कच्चे टोमॅटो जे असतात त्याला जास्त अशी चव नसते, पण हे थोडेसे आंबट असू शकतात किंवा आता हे जे टोमॅटो आहे हे तर हायब्रिड आहे, पण तुम्ही जर हे जे टोमॅटो असे गावठी घेतले ना, गावरान असे छान असे बस्के टोमॅटो घेतले, तर ते थोडेसे अजून आंबट असतात आणि त्याची भाजी अजून जास्त छान लागेल याच्यापेक्षा. तुम्हाला कशाची आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. कोणते टोमॅटो आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता हे थोडेसे आंबट असू शकतात म्हणून यामध्ये थोडासा गूळ घातला आणि आंबट आणि म्हणजे आंबटपणा थोडासा बॅलन्स होण्यासाठी आपण इथे गूळ घातलेला आहे. अगदी 2 टेबलस्पून गूळ मी चिरून घेतलेला होता तो घातला आणि हे छान मिक्स करून यामध्ये थोडंसं तेल घातलंय. 2-3 टेबलस्पून मी इथे तेल घातलं म्हणजे हे छान असं बाइंडिंग यायला पाहिजे किंवा हे छान असा गोळा व्हायला पाहिजे असं या पद्धतीने आणि आता याला भरून घेऊ. तर हे बघा या पद्धतीने मी हे टोमॅटोमध्ये असं भरून घेते. तर हे बघा या पद्धतीनेच मी सगळे टोमॅटो असे भरून घेतले. हा मसाला सगळा भरून घेतला आणि उरलेला मसाला आपण असाच ठेवू. आता कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल गरम करायचं. तेल गरम झालं की यामध्ये 2 चिमूट इतकी हिंग घालायची. हिंग तुम्ही मसाल्यामध्ये सुद्धा घालू शकता. जेव्हा आपण हे मिक्सरमध्ये बारीक केलं तेव्हा घातलं तरी चालेल. मी आत्ता घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे यामध्ये घालू. जिरे पण चांगल्या फुलल्यानंतर यामध्ये 1 काडी कढीपत्ता घातला आणि बाजूला सरकून जायचं कारण कढीपत्ता ओढू शकतो. त्यानंतर हे भरलेले टोमॅटो घालू आणि जो मसाला आहे ना तो आपण आत्ताच न घालता नंतर घालूया. फक्त टोमॅटो घालू आणि याला झाकून 5 मिनिटं शिजू देऊ. मध्ये मध्ये 1-2दा हलवून घेतलं आणि त्यानंतर हे बघा अजून हे शिजायचं आहे. कच्चे टोमॅटो शिजण्यासाठी वेळ लागतो. जर तुम्हाला असं वाटत असेल हा मसाला थोडासा करपतोय खाली तर 2-3 टेबलस्पून इतकं पाणी घालून हे परत वाफेवर शिजू द्या. तर 5 ते 10 मिनिटानंतर हे बघा या पद्धतीने झालेलं आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत मी 7-8 मिनिटं शिजवले आणि टोमॅटो अजून कच्चेच आहे. जर तुम्हाला म्हणजे हे टोमॅटो जे आहे ना हे थोडेसे शिजले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आता हे अतिशय कच्चे आहे आपल्याला असं ठेवायचं नाहीये. आता याला शिजवून घ्यायचं आहे.
तर आता थोडंसं पाणी ॲड करायचं आणि जो आपण मसाला तयार करून घेतला तो पण यामध्ये घालून घेऊ. थोडंसं पाणी ॲड करू आणि यावरती झाकण ठेवून हे टोमॅटो चांगले शिजतपर्यंत शिजवून घेऊ. आता शिजवताना मध्ये-मध्ये 1-2दा चेक करायचं, थोडंसं वाटलं तर पाणी त्यामध्ये ॲड करायचं आणि परत झाकून हे शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे मी चांगले 5 ते 10 मिनिटं शिजवून घेतलं. मध्ये-मध्ये 1-2दा चेक केलेलं होतं आणि यातलं पाणी पण कमी झालेलं आहे. तुम्ही यामध्ये पाणी घाला. आता हे पाणी पूर्णपणे सुकलं आहे, पण मी परत यामध्ये पाणी घालते. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू. जशी कन्सिस्टन्सी पाहिजे, थोडीशी अशी लपथपी ही भाजी पाहिजे. म्हणजे आपण चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकतो. इव्हन भाकरीसोबत पण खूप छान लागेल. आता थंडी आहे, बाजरीच्या भाकरीसोबत पण ही टोमॅटोची भाजी अतिशय मस्त लागणार आहे. तर हे बघा, आता मी थोडंसं पाणी ॲड करून जशी मला कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने ॲडजस्ट करून घेते आणि याला झाकून परत 1-2 मिनिटं शिजवून घेऊ आणि आपली ही कच्च्या टोमॅटोची भरलेली मस्त मसाला टोमॅटो तयार आहे. आता आपण हे सर्व्ह करू. सर्व्ह करताना आज मी ही मेथीच्या पराठ्यासोबत सर्व्ह केलेली आहे. म्हणजे मेथीचे पराठे, त्यानंतर ही कच्च्या टोमॅटोची चटणी तयार केली. याची रेसिपी पण मी ऑलरेडी शेअर केलेली आहे आणि ही मस्त टोमॅटोची भाजी. तर ही जी कच्च्या टोमॅटोची भाजी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला अतिशय आवडेल. भाकरीसोबत असे मेथीचे पराठे, आता थंडीच्या दिवसांमध्ये हे पराठ्यासोबत वगैरे पण खूप छान लागेल. त्यानंतर भातासोबत छान लागेल. तर एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही अगदी साधी, सोपी, मस्त अशी चमचमीत रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.